नमस्कार. स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये. मी अशोक वानखडे. तुमचा खास कार्यक्रम रोकठोक. या देशात जवळजवळ आता अघोषित आणीबाणी लागलेली आहे असं आपण समजायला पाहिजे. पहलगामला अतिरेक्यांनी हल्ला केला, 28 लोक मारले गेली. पाकिस्तानने फार मोठा गेम प्लॅन केला, कारण हा भारतात पहिल्यांदा असा हल्ला झाला जिथे स्त्रियांना सोडून देण्यात आलं, पुरुषांवर गोळ्या चालवल्या गेल्या आणि धर्म विचारून मारण्यात आलं. या अगोदर मुंबईवर जेव्हा हमला झाला होता तेव्हा चर्चगेट स्टेशन असो या हॉटेल असो, ताज, अंधाधुंद गोळीबार केला. आतंकी नेहमी अंधाधुंद गोळीबार करतात किंवा त्यांना जास्तीत जास्त लोक मारायचे असतात. पण एका षडयंत्र रचून जर तुम्हाला कोण्या देशात आग लावायची असली तर मग तुम्ही हा प्लॅन करता की स्त्रियांना सोडायचं, कारण मुसलमानांना, सगळ्याच हिंदूंना मारलं आणि मुसलमानांना सोडलं तर ते सांगणारे नाहीत उद्या. कारण इथला मुसलमान हा भारतीय मुसलमान आहे आणि पाकिस्तानचा त्यांच्यावर विश्वास नाही. त्यामुळे स्त्रियांना सोडून फक्त पुरुषांना मारायचं हा गेम प्लॅन होता आणि तो आता सक्सेस होताना दिसत आहे. पाकिस्तानने जे केलं आणि जे त्यांचा मनसुबा होता तो आता साकार होत आहे. कारण त्यांनी हिंदू मुसलमान केलं ते भारतात आग लावण्यासाठी आणि आपल्या राजकीय भाकऱ्या त्या दंगलीच्या आगीवर शेकण्यासाठी आमच्या देशात एक मोठी फौज तयार आहे ज्यांना हिंदू मुसलमानच करायचं आहे. दुर्भाग्य आहे की नागपूरला फार्मसीच्या कॉलेजचे जे विद्यार्थी होते जम्मू काश्मीरचे, त्यांच्यावर हल्ला झाला. कारण अपील झालं होतं की काश्मीरच्या विद्यार्थ्यांवरही हल्ला करा, जो कोणी काश्मीरी दिसतो त्याला मारा. कारण त्या काश्मीरी लोकांनी, काश्मीरी मुसलमानांनी आपल्या छातीचा कोट करून, स्वतःचा बळी देऊन जे पर्यटक तिथे होते त्यांना वाचवलं. जे गेले त्यांच्या विधवांना विचारा की जम्मू काश्मीरचा मुसलमान काय आहे. जे वाचून आले त्यांना विचारा जम्मू काश्मीरच्या मुसलमानाचा मुसलमान म्हणजे काय, त्याला विचारा. इथे फक्त हिंदू मुसलमान करून सत्तेत येण्याचा जो लगातार प्रयत्न चालू आहे तो कुठे ना कुठे भारतीय लोकशाहीला आणि भारतीय राज्यघटनेला अक्षरशः पायाखाली तुडवत आहे. पूर्ण देशात 20,000 काश्मीरी विद्यार्थी आहेत. 2011 मध्ये पंतप्रधान काश्मीरी आणि लडाखच्या विद्यार्थ्यांसाठी एक छात्रवृत्ती सुरू होती. हुशार मुलं, पण तिथे शिकायसाठी इन्स्टिट्यूट नाहीत, अशी स्थिती नाही शिकण्यासाठी. ती मुलं काय करतील? ती मुलं काय आतंकी बनतील? नाही. म्हणून त्यांना सरकारने स्कॉलरशिप दिली आणि त्या स्कॉलरशिपवर 20,000 पोरं पडत आहेत, म्हणजे शिकत आहेत बाहेर. आणि त्या शिकणाऱ्या मुलांना आता तुम्ही वापस पाठवतात. 6 दिवसात 17 जागी काश्मीरी विद्यार्थ्यांवर हल्ले झाले. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना मी धन्यवाद देतो. कमीत कमी देवेंद्र फडणवीस यांनी एवढे त्यांना आश्वासन दिलं की तुम्ही इथे सुरक्षित आहात. पण पंजाब मधल्या युनिव्हर्सिटीने सांगितलं की आम्ही तुम्हाला सुरक्षा देऊ शकत नाही, तुम्ही घरी जा. जे मुलं बाहेर हॉस्टेलमध्ये राहतात त्यांना जिवंत राहण्याची गॅरंटी नाही. जे बाहेर आहेत फ्लॅटमध्ये 5-5 जण मिळून फ्लॅट घेतलेला आहे, त्यांना किराणा दुकानावरनं किराणा न दिला तर आम्ही तुमच्यावर हमला करू, म्हणून त्यांना किराण्याच्या दुकानाला दडपशाही केलेली आहे. ते लोक बिचारे वापस जातील. उद्या ही जेव्हा लोक वापस जातील, मुलं तरुण जे पहिल्या वर्षाला, दुसऱ्या वर्षाला आहेत, ते जम्मू काश्मीरमध्ये काय करतील? का त्यांनी भारतावर प्रेम करावं? मी जेव्हा जम्मू काश्मीरला जातो तेव्हा मला अटलजींबद्दलचा आदर अजून वाढतो. कारण पूर्ण काश्मीरमध्ये फक्त एका नेत्याची पूजा होते. अक्षरशः
जवाहरलाल नेहरूपेक्षाही जास्त, इंदिरा गांधीपेक्षाही जास्त यदि तिथे कोणी पूजनीय व्यक्ती मानला जातो तर ते आपले आदरणीय पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी. कारण अटल बिहारी वाजपेयी जमहुरियत और काश्मीरियत असं म्हणायचे. म्हणजे लोकशाही आणि काश्मीरी हे एक. लोकांना विश्वास होता अटलजींना अजून 5 वर्ष मिळाले असते तर जम्मू काश्मीरचं स्वर्ग झालं असतं. आज स्थिती अतिशय बिकट आहे. काय प्रत्येक ठिकाणी मुसलमानांच्या विरुद्ध जे पाकिस्तानला पाहिजे ते आमचे न्यूज चॅनल करतायत, जे पाकिस्तानला पाहिजे ते हे लोक करतायत. अंधभक्त सनातन धर्माच्या नावावर मुसलमानांवर बहिष्कार करा, त्यांना बाहेर काढा. एक 2022 मध्ये अमरनाथ यात्रेवर हल्ला करण्याचा प्लॅन घेऊन बसलेले आतंकी गाडीने जात असताना त्यांना रस्त्यात रोखून जेव्हा जम्मू काश्मीरच्या स्पेशल पोलीस फोर्सने अटॅक केला तेव्हा त्या गाडीमधनं 3 आतंक्यांनी अंधाधुंद गोळीबार सुरू केला. अशा वेळेला एक कॉन्स्टेबल अंगावर गोळ्या झेलत तो त्या गाडीत गेला, फिल्म मध्ये दाखवतात तसं, आणि एका आतंक्याला बाहेर ओढून काढला. कारण चांगलं कसरीचं शरीर होतं आणि त्याला माहित होतं की मी फायरिंग समोर जातो म्हणजे मी वाचणार नाही. आणि मग त्याला कव्हर देऊन त्याचं कव्हर घेत बाकी पाठीमागचे त्याचे जे साथी होते ते गेले. गोळीबारात 3घही मारले गेले. भरपूर शस्त्र सापडलं. ते जर गेले असते त्या यात्रेवर काय झालं असतं अमरनाथ यात्रेचं देव जाणे. तो शहीद झाला. त्याचं नाव होतं मुदासिर शेख. त्याला त्या वर्षी शौर्य पदक मिळालं. शौर्य पदक म्हणजे जे देशासाठी प्राण देतात त्यात सर्वात श्रेष्ठ अशोक चक्र युद्धात, आणि त्यानंतर 3ऱ्या नंबरवर शौर्य चक्र आहे. आणि मग त्याची स्थिती अशी आहे की 30 एप्रिल पर्यंत सगळ्या पाकिस्तान्यांचा विजा रद्द आहे. त्यांना वापस जायचं आहे. ज्यांच्याकडे विजा नाही पण लग्न झाल्यामुळे भरपूर वर्ष राहत होते ते आता त्याच लॉटमध्ये जम्मू काश्मीरमध्ये एक अजून नाव आहे ज्यांना सांगितलं आहे की तुम्ही आता पाकिस्तानमध्ये जा. ते आहेत शमीम अख्तर. शमीम अख्तर या शहीद मुदासिर शेखची आई आहे. 20 वर्ष असताना जम्मू POK मधनं ती आली लग्न होऊन इकडे काश्मीरमध्ये. त्यावेळेला लोक येत जात होते. आता 45 वर्ष इथं ती राहिली. तिचे पती पोलीसमध्ये होते. मुदस्सरचे वडील ते गेलेत. त्यानंतर मुदस्सर शहीद झाला. आता तिला वापस POK मध्ये पाठवतायत, म्हणजे पाकिस्तानमध्ये पाठवतात. प्रश्न असा आहे ती जर POK मधली आहे तर मग ती आपली आहे, कारण POK आपला आहे. पाक ऑक्युपाइड काश्मीर जर भारताचा अंग आहे तर मग तिथला नागरिक भारतीय का नाही? आपण विधानसभेमध्ये POKच्या नावाने काही सीट खाली सोडतो, लोकसभेमध्ये सीट खाली सोडतो. अराजकता. कोणाचं खेटर कोणाच्या पायात नाही. आणि अक्षरशः या पूर्ण वाईट बातम्यांमध्ये एक चांगली बातमी आली की वृंदावन मध्ये जे बाके बिहारीचं मंदिर आहे त्या मंदिराच्या प्रशासनाकडे हे नफरती चिंटू गेले आणि म्हणे की साहेब ते मुसलमानांच्या दुकानावर बहिष्कार करायचा आम्ही अपील केलं, तुम्ही पण अपील करा. त्यांनी सांगितलं की वर्षानुवर्ष शेकडो वर्षापासून बाके बिहारीला कपडे, हार, फुलं हे मुसलमान कारागिरांकडनंच येतात आणि तिथनंच येत राहतील. त्या लोकांची श्रद्धा आहे आमच्या याच्यावर, बाके बिहारीवर. बाके बिहारी म्हणजे श्रीकृष्णाचं लहान रूप. श्रीकृष्ण म्हणजे प्रेम. तिथे द्वेष नसतोच. तिथे सुद्धा द्वेष पसवायला गेले. पण तो गोस्वामी म्हणून जो होता पुजारी त्यांनी त्यांना पळवून लावलं. हे तुमची तिकडे ठेवा तुमची दुकानदारी.
इथे आम्हाला हिंदू मुसलमान एकच आहे. कारण शेवटी रसखान जो एक मुसलमान असून त्यांनी जे श्रीकृष्णावर लिहिलं तो भक्ती रसाचा त्या साहित्याचा एक उच्चांक मानला जातो. त्याला तुम्ही नष्ट कसं करणार? हे त्या रसखांची कबर खोदणार. त्यामुळे कुठे ना कुठे अशा बातम्या गोस्वामी सारख्या लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे. शहीदाची आई कशी वापस जाते ते पोहोचलं पाहिजे. आणि काश्मीरी विद्यार्थी हे आपले भाऊ बांधव आहेत, त्यांना हाकलू नका, ही एक हात जोडून विनंती. आज एवढंच. पुन्हा येतो काही विषयासोबत. नमस्कार. पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र.